दरवर्षीप्रमाणे दत्त जयंतीच्या दिवशी सारंगखेडाची ही यात्रा, सारंगखेडाचा अश्व बाजार, सारंगखेडाचा चेतक फेस्टिवल सुरू होत आहे. 4 पासून तर 21 डिसेंबरपर्यंतचा हा चेतक फेस्टिवल असणार आहे. आणि यावर्षी आम्ही वेगवेगळं नवीन केलेलं आहे. यावर्षी घोड्यांच्या ज्या स्पर्धा होणार आहेत, आपल्या इथल्या बाजूला बघितलं तर 300 बाय 300 फुटाचा आपण मोठा मंडप टाकला आहे. घोड्यांच्या स्पर्धा या सावलीमध्ये होतील आणि याच्यामध्ये आम्ही एक VIP सेटिंग केली, जी आखाती देशांमध्ये, अरब कंट्रीजमध्ये ज्या प्रकारची सिटिंग होते त्या प्रकारचा एक पार्ट या वर्षापासून आम्ही सुरुवात करतो आहोत. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे नाविन्यपूर्ण आपण देशासमोर काहीतरी केलं पाहिजे. सारंगखेडाचा हा चेतक फेस्टिवल नेहमीच पूर्ण भारतवर्षासमोर काहीतरी नवीन ठेवतो आणि त्याचं फॉलो मग त्याचं अनुकरण सर्व देशामध्ये होत असतं. तसं यावर्षी सावलीमध्ये एकाच 300 फुटाच्या पॅन्डॉलमध्ये घोड्यांच्या सर्व अश्वस्पर्धा आम्ही इथं घेणार आहोत. अश्वस्पर्धामध्ये घोड्यांच्या अश्वनृत्य स्पर्धा असणार आहे. घोड्यांची रेवालची चालची रेस असणार आहे. रेवाल म्हणजे एका चालबद्ध पद्धतीने घोड्यांची रेस असते ती असेल. आणि मग घोड्यांच्या सौंदर्य स्पर्धा, ज्याला आपण हॉर्स शो म्हणतो, त्याच्यामध्ये नुकरा म्हणजे जे पांढरे शुभ्र घोडे आहेत त्यांची स्पर्धा असणार आहे. त्याच्यामध्ये मारवाडी प्रजातीचे सुद्धा हॉर्स शो सौंदर्य स्पर्धा असणार आहे.